वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा उत्पादक शेतकऱ्याचे थकीत पेमेंट व्यापारी यांनी न केल्यामुळे वैजापूर तालुक्यातील शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दिनांक 10/1/2025 पासून आमरण उपोषणास बसलेले शेतकरी गणेश तांबे, दत्ता गायकवाड, ऋषिकेश माळी, साहेबराव ठोरे, मनसुखराव थोरात, सुभाष आंबेकर, निवृत्ती जगताप, निलेश गायकवाड, रघुनाथ पेरकर, अरुण पेरकर, सचिन गायकवाड, संतोष राजपूत, जालिंदर चव्हाण, नानासाहेब होसाळे, अरविंद लहिरे, जोपर्यंत आम्हाला कांद्याचे पैसे मिळत नाही आमच्या हक्काचे तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून आमरण उपोषण सोडणार नाही, अशी त्याची प्रतिक्रिया. आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये आमरण उपोषण प्रलंबित कांदा पेमेंट न मिळाल्यामुळं शेतकऱ्यांनी आमरण उपोषण या ठिकाणी मांडलं आहे. तर जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया. आपलं नाव काय पाहिजे? गणेश सुभाष तांबे, नागमठाणचे शेतकरी. काय प्रतिक्रिया आपली उपोषणावर? आम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये कांदे मार्केट यार्डामध्ये विकले होते. ऑक्टोबर महिन्यात तर आमचे कांदा पेमेंट प्रलंबित आहे आमच्याकडे 400पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे. तर आम्ही मार्केट बंद केलं होतं डिसेंबर महिन्यामध्ये. तर ते मार्केट बंद ठेवल्यानंतर सन्माननीय आमदार साहेबांनी या ठिकाणी येऊन मध्यस्थी केली. तर एक 40 दिवसामध्ये ही जी याला प्रोसेस असते AR, DDR, जॉईंट रजिस्टर, पणन महासंघ या सर्वांच्या परवानग्या घेऊन 30 दिवसात मी तुमच्या पेमेंटची तरतूद करतो. आणि जर नाही झाली तरतूद तर मी माझ्या खिशातून 2 कोटी रुपये टाकतो. या आश्वासनानंतर आमचं 5 डिसेंबरचं उपोषण आम्ही मागं घेतलं होतं. तर आम्हाला काय आजपर्यंत पैसे भेटले नाही, परंतु आम्ही 10 तारखेला जे उपोषण चालू केलेलं आहे आम्हाला आजही आशा आहे सन्माननीय आमदार साहेब नक्की त्यांच्या शब्दाप्रमाणे आमचे पैसे देतील. आणि आमदार साहेबाच्याच भरोश्यावर आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे. कारण की पैसा आहे, पैशाचं नाटक करता येत नाही. एवढा मोठा पैसा जमा करायचा थोडीफार तरतुदीला वेळ लागू शकतो, परंतु निश्चित आमदार साहेब आमचे पेमेंट करतील अशी या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना आशा आहे. आम्ही 10 तारखेपासून उपोषणाला बसलेलो आहे. त्याचबरोबर हे जे प्रकरण आहे यामध्ये सागर राजपूत जितका दोषी आहे तितकाच मार्केट कमिटीसुद्धा दोषी आहे. कारण की मार्केट कमिटीने सप्टेंबर महिन्याचा सेस 12,63,000पेक्षा जास्त बाकी असताना त्याला ऑक्टोबरमध्ये कसं काय खरेदी करून दिली. म्हणून आम्ही AR साहेबाकडे मागणी केलेली आहे की संचालक मंडळ सागर राजपूत यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. वैजापूर बाजार समिती संचालक मंडळ तात्काळ बरखास्त करण्यात यावं. सागर राजपूतची प्रॉपर्टी विकून जर नाही पैसे आले तर या संचालक मंडळाची प्रॉपर्टी विकून आम्हाला पैसे द्यावे. आणि या संचालक मंडळाचं म्हणणं आहे आमचा राजीनामा घेतल्यानं आम्ही बरखास्त केल्यानं तुमचे पैसे मिळणार आहे का. सागर राजपूतला हे 12 लाख रुपये त्याच्याकडे बाकी असताना तुम्ही का परमिशन दिली, आमचा सवाल तो आहे. आणि दुसरी गोष्ट, शेतकऱ्यामध्ये फूट पाडण्यासाठी 30-30 हजार रुपयाची खिरापत जी वाटण्यात आली मध्ये 8 तारखेला 9 तारखेला, ती कोणत्या बेसवर वाटली. ह्या 2 मुद्द्यावर आम्ही AR आणि DDR साहेबाला तुम्हाला मी पत्र देतो. हे संचालक मंडळ बरखास्त करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची या ठिकाणी मागितलेली. तर AR साहेबांनी काय मार्केट कमिटीकडून आमचं म्हणणं मागवतो म्हणे आणि त्याच्यानंतर जी कारवाई होईल आम्ही सन्मान्य आमदार साहेबाची वाट बघतो आहे. सन्मान्य आमदार साहेब हा सोज्वळ मनाचा आणि एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. नक्कीच दिलेलं आश्वासन ते पाळतील. काय कुठल्या पद्धतीनं 1-2 कोटी रुपये मी माझ्या खिशातून टाकीन प्रसंगी, कारण की शेतकऱ्याची जाणीव आहे त्या माणसाला. परंतु पैसा आहे, पैशाचं नाटक करता येत नाही. अजूनही आमदार साहेब कुठं पैशाची तजवीज करीत असतील. आज आमचे पैसे मिळतील अशी आम्हाला आशा आहे. धन्यवाद. यापुढं आपली काय दिशा राहणार आहे जर आपल्याला पैसे जर नाही मिळाले तर? पैसे आम्ही 100% आशावादी आहे. आमदार साहेब आमचे पैसे देतील. आणि त्याचबरोबर आमचं जे कायदेशीर आहे ते हे 2 मुद्दे मी तुम्हाला सांगितले. सप्टेंबर महिन्यामध्ये जर एखाद्या दुकानदाराची किराण्याची उधारीच त्यांनी दिलेली नसेल
ऑक्टोबर महिन्यात तो माणूस परत पुढच्या महिन्यात किराणा देईन का? नाही देणार. मग सप्टेंबरचेच तुमचा मागचे शेअर्स बाकी आहे, तुम्ही ऑक्टोबरमध्ये का खरेदी करून दिली? हा मुद्दा. दुसरी गोष्ट, 400पेक्षा जास्त शेतकरी सोडून तुम्ही सिलेक्टिव्ह 118 शेतकऱ्याकडून काही कमिशन घेऊन वाटलं का? कशी निवड केली त्या शेतकऱ्यांची? ते 118 शेतकरी तुमच्या जवळचे आहे का? नातलग आहे का? का त्यांना 30,000 दिले आणि त्यांच्याकडून परत काही कमिशन घेतलं 10-15,000? आमचे छोटे छोटे प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे. या दोन मुद्द्यावर मार्केट कमिटीनं ऑथराईज त्यांच्या चेकनं पैसे दिलेले. कोणा संचालकांना हा निर्णय घेतलेला आहे. या दोन मुद्द्यावर मार्केट कमिटी बरखास्त होऊ शकते. यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा. सागर राजपूतची प्रॉपर्टी विकून जर नाही भेटली तर आम्हाला मार्केट कमिटीचे संचालकाची प्रॉपर्टी जप्त करा. याच मागणे आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत 1 ना 1 रुपया भेटूस तर आम्ही या ठिकाणून हलणार नाही. आपलं म्हणणं काय आहे, या वारात सिनिरिटी न लावता पैसे वाटप झाले? नाही, कुठलेच नाही. सिनियरिटी नाही आहे किंवा ज्याचा अधिकार काय त्यांचं काय गोंधळ आहे. आम्ही त्या सचिवाला विचारलं, त्यांनी फक्त सांगितलं संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये हा निर्णय घेण्यात आला. मग त्यांना आम्ही म्हणलं संचालक मंडळाची प्रोसिडिंग द्या. तर ते गेले मागून काँग्रेसांना पळून. दुसऱ्या दिवशी डायरेक्ट त्यांचा राजीनामाच आला. मला प्रभारी सचिव पदावरून मुक्त करण्यात यावं. ते राजीनामा देऊन गेले. बापू बी 2 दिवस फरार होते. आज आले. सन्माननीय सभापती काय मध्ये चर्चा चालू आहे, आम्हाला काही येऊन भेटले नाही अजून. सचिवांनी सांगितलं अनलिगल मिटिंग घेतली. अनलिगल मिटिंग, लिगल नाही. मग ते 30,000चा निर्णय झाला त्यांचा वाटपचं. त्यांचं आमच्याकडे स्टेटमेंट आहे सचिव साहेबाचं. आणि दुसऱ्या दिवशी सचिवाचा लगेच राजीनामा येतो. हे कोणतं प्रकरण आहे? असा विषय.